गरज ते मदत करा. जीवनात सुख, शांती, समाधानीच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जण देवाकडे साकडं घालतात. नमस्कार. मागणी पूर्ण झाली की काही जण देवाला अन्नाचा अभिषेक करतात, तर काही जण भंडारा करून अन्नदानाचे कार्य करतात. अन्नदान करणे हे चांगले कार्य आहे, परंतु अन्नाचे दान कोणाला द्यावे? ज्यांना अन्नाची खरी गरज आहे त्यांनी अन्नदान दिल्यास आपल्या पदरी पडेल, आत्मिक समाधान मिळेल. परंतु आपल्या हातून असे घडतच नाही. गरीब, दरिद्र व खांगलेल्या लोकांना आपण पंगतीत प्रवेशच देत नाही. त्यामुळे आपण देवाकडे केलेला नवस पूर्णत्वास जातो का? त्याऐवजी आपल्या नवसापूर्तीसाठी गरजवंत लोकांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे गरजवंताचे जीवन सस्याद्र होईल. प्रत्येक गावात दरिद्रे कोणत्या ना कोणत्या करणाऱ्या भंडारासारख्या कार्यक्रमातून महाप्रसादाचे आयोजित करण्यात येते. त्यातून गावातील व शेजारी गावातील श्रीमंत या सर्वांना त्याचा लाभ दिला जातो किंवा घेतला जातो. पण त्यात खरोखरच किती गरजवंत राहतात याचा आकडा जर काढला त्यावर बोटावर मोजण्या इतकी एवढी संख्या आढळून येते. महाप्रसादावती आपले मानसिक भावना चिकटून आपल्यामुळे यात फेरबदल करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. फेरबदल करण्याचा विचार कोणी एकाने व्यक्तीने केला तर त्यात सर्व समाज वेड्यात काढतात. देशात आज एक वेळी जेवणाची सोय असलेल्या जनतेसाठी संख्या खूप मोठी आहे. अशा भुकेल्या लोकांना व्यवस्था करण्याची फक्त शासनाची जबाबदारी ठरवून आपण मोकळे राहणे योग्य आहे का? माणुसकीच्या नात्याने आपल्या त्याविषयी एकदा तरी विचार करू नये. या बाबतीत प्रत्येक सदर व्यक्ती आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आज देशात कित्येक सेवाभावी संस्था आहेत ज्या खऱ्या गरजवंतांना मदत करतात. जेव्हा देशावर भूकंप किंवा नैसर्गिक संकटे आली त्या रिलीफ फंडाच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात देण्यात आले. संरक्षण करत असताना अनेक जवानांना वीरमरण येतं, त्यावेळी त्यांच्या परिवार पूर्णपणे कोसळत. मात्र त्या माध्यमातून देशाच्या सर्व नागरिकांना पैशाची मदत दिल्यास त्यांचे परिवार पुन्हा उभा राहू शकतात. विचार करू, इतरत्र खर्च होणारा पैसा अशा माध्यमातून एकत्र केल्यास ते खऱ्या गरजवंतांना निश्चितपणे मिळू शकेल. काही सेवाभावी संस्था आर्थिक प्रश्नांमुळे रेंगाळत असतात. कोणाकडे मदतीचा हात मागावा तर त्यांना फारच कटू अनुभव येत असतो. संस्थेचे लोक जेव्हा जातात तेव्हा समोरच्या व्यक्ती त्यांच्याकडे नाक मुरडते. केव्हा बघूया पुन्हा असे उत्तर ऐकले जाते. खरोखर जर संस्थेचे कार्य कौतुकास्पद असेल तर अशा संस्थेला मदत करणे निश्चितच आपले चांगले कार्य नव्हे का? आपल्या मनात असलेल्या कल्पना त्यांना सांगून त्यांच्या संस्थेमार्फत काही चांगले कार्य करता येईल काय याचा विचार करून त्यांना मदतीचा हातच नव्हे तर त्यात सक्रिय सहभाग घेतल्यास त्या रेंगाळत्या संस्थेचे पुनर्जीवन होईल. शिवाय पूर्वीच्या कार्यकर्त्यांचा एक नवा उत्साह संचारला. ज्या प्रकारे आपण जेवण प्रारंभ करण्यापूर्वी देवासाठी पहिला घास बाजूला ठेवतो, त्याच प्रकारे आपल्या रोजच्या कामातून नाही निदान मासिक कमाईतून ही रक्कम देवासाठी काढावे ही प्रथा बऱ्याच जणांना अवलंबून सुद्धा असेल. परंतु जमा झालेली ती रक्कम देवाच्या कार्यासाठी त्या निमित्ताने करतो. त्यापेक्षा त्या देवाच्या पैशातून काही गरजवंत व्यक्तींना मदत केल्यास त्या मिळणारे समाधान फार मोठे आहे. नवस्फूर्तीसाठी देवाच्या पायऱ्या चढावेत लागेल हा पायंडा पण बदलू शकतो. गाडगेबाबा हे प्रत्येक माणसाच्या अंगातून देव आहे असे म्हणतात. कारण जेव्हा कोणी दगडात नाही तर मंदिरात नाही, लाकडात नाही तर देवाला प्रत्येक प्रामाणिक मात्राच्या सेवा करतो, तो खऱ्या अर्थाने देवा सेवा करतो. सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड असे इंग्रजीत म्हटले आहे की ते काही चुकले नाही. पण त्याच्या मार्गदर्शनाच्या मर्म आपल्यास अजून कळले नाही ते फार दुर्दैवी गोष्ट आहे. तू आहे तुझ्यापाशी परी तू जगा चुकलास असे संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याचे याची अनुभूती वारंवारता आपल्या जीवनात येत असते. जी व्यक्ती अत्यंत गरजू लोकांना हवी ती मदत करण्यात
त्यांच्या देव कधीही नाराज होत नाही. जयंती, पुण्यतिथी, उत्सव किंवा गावातील धार्मिक कार्यक्रम या करण्यात येते. त्यातील काही टक्के वाटा प्रत्येक आणि बाजूला ठेवून जर देशाच्या बऱ्याच गरजवंतोही एका वेळी भूक मिटवू शकेल तर ती एका प्रकारे आपल्या देशाला चांगली मदत होईल. शकेल तशी विचारशक्ती आपण सर्वांना प्रदान होऊन हीच सदी